तर नमस्कार मित्रांनो, तर आपण सुरुवात करत आहोत नवीन जर्नीला। तर मागं पाहू शकता आपलं शिर्डीतलं साईनगर रेल्वे स्टेशन। आपण सगळे चाललेलो आहे उज्जैन ओमकारेश्वर शिवरला। तर आपण हे 3 पार्ट करू, 3 वेगवेगळे 3 करू, नाही तर जमलं तशा पद्धतीने आपण वेगवेगळे पार्ट करू। आपण खूप काही असं वेगवेगळे ठिकाण बघणार आहे। आपण जाऊया उज्जैनला, ओमकारेश्वरला, शिवरला। आपण इथून जाणार आहे भोपाळला। भोपाळपर्यंत आपली ट्रेन आहे शिर्डीवरून। तर ते भोपाळला उतरू, तिथून शिवरला जाऊ। नंतर आपण भेटूया पुढं खूप असे इंटरेस्टिंग ब्लॉग येणार आहे आपले। तर व्हिडिओत नक्की कंटिन्यू बनवून राहा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। आणि मित्रांनो, आपण पोहोचलो भोपाळला। तरी 11:15 झाले। हे आपली ट्रेन आता आद्या राहुल आपण पोहोचलो। आता जाऊया आपण पुढचा रोड दाखवतो तुम्हाला। आता आपण शिवरला जाणार आहे बस। भेटूया आपण आता। मित्रांनो बघा, आपण इथं आंघोळीसाठी रूम घेतला होता। आपण आंघोळ वगैरे केली, फ्रेश वगैरे केली। आता दर्शनात जाऊ आपण। आता हे बघू शकता निवांत एकदम। चला आता आपण भेटूया मंदिर। मित्रांनो हे बघा, हे शिवरचं कोबरेश्वर धामचं इडलं मंदिर। तिथं जाताना आपल्याला हे लागले छोटं मार्केट, सगळ्या प्रकारचे दुकानं इथं, प्रसाद वगैरे, माळा, हे ध्वज मंदिराला लावतो आपण ते बघू शकता। आपण रूम घेतली ते आंघोळीसाठी, पर पर्सन 50 रुपये माणूस त्यांनी घेतलं होतं। पण आपण एकदम मस्त असं आंघोळ वगैरे झाली, फ्रेश झालो। आता चाललो आपण दर्शनाला। हे बघू शकता हे मार्केट, हे माग पलीकडे दिसत असून तुम्हाला, हे इथून मंदिराचं आहे। आता जाऊ आपण मध्ये, भेटूया एंट्री गेट। मित्रांनो हे बघू शकता, हे एंट्री गेट। गर्दी बघा, खूप अशी गर्दी आहे। आणि मागच्या टायमिंगला, मागच्या वर्षी म्हणजे आपण मागच्या वर्षी, गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात आलो होतो, तेव्हा मंदिराचं काम बघा आता किती झालेलं आहे। त्या टायमिंगला मंदिर झालेलं नव्हतं। आता बघा किती मोका पेस, इथं वेगळं काम चालू होतं। आता किती मोकळं झालेलं आहे आणि भरपूर सुधारणा झालेली आहे मित्रांनो मागच्या वर्षीपेक्षा। बघू शकता हे बघा मित्रांनो, तो पूजा कक्ष, हा जो पूजा कक्ष आहे हा बघू शकता। हा पूजा कक्ष, गर्दी बघू शकता किती पूजा कक्षमध्ये। आपण दर्शन वगैरे घेऊ, भेटू। हे बघू शकता मित्रांनो, हे मेन जे शिवलिंग बनणार आहे तो दगड, आणि इकडं मंदिर वगैरे झालेले, या मंदिरात ठेवलं जाणार आहे। मागं बघू शकता किती मोठ्या प्रमाणात शिवलिंग तयार केलेली। आणि हे तो कक्ष मी बोललो तुम्हाला, तो आता तो नीट बघू शकता, मूर्ती वगैरे किती मस्त आहे। आपण मागच्या वर्षी रात्रीचा हे केला होता, आता हे दिवसाचा बघू शकता। हे कक्ष तुम्ही बघितलं असाल, तुम्ही माझ्या मागच्या वर्षीची व्हिडिओ बघितली नसाल ती पण बघा, तिच्यात रात्रीचा व्ह्यू कसा असतो तो पण दिसेल, बघू शकता। चला आता आपण रुद्राक्ष वगैरे घेऊ, त्याच्यानंतर जाऊया आपण भोजनाला यायला। मित्रांनो बघा, आपण रुद्राक्ष घ्यायला चाललो आहे रांगेत। आपण रुद्राक्ष वगैरे घेऊ, जाऊ। नंतर आपली परत ट्रेन आहे उज्जैनसाठी, उज्जैनला रवाना होऊ। आता हे बा रुद्राक्ष वगैरे घेऊ, नंतर आपण प्रसाद वगैरे घेऊ, त्यानंतर जाऊया आपण उज्जैनला। आता भेटूया आपण रुद्राक्ष घेताना।
हे बघा मित्रांनो, रुद्राक्ष घ्यायच्या अगोदर अशी प्रकारची साई लावली जाते, जेणेकरून डबल नाही घेणार कोणी, असं सगळ्यांना भेटते ना असे. हे बघा रुद्राक्ष, ओरिजिनल रुद्राक्ष राहतो मित्रांनो. पूजा केलेली बघू शकता. हे आता आपण निघलेलो आहे रुद्राक्ष घेऊन. तर आता आपण प्रसाद वगैरे घेऊ, त्यानंतर जाऊ उज्जैनसाठी. हे बघा मित्रांनो, हे प्रसाद कक्ष भोजनालय हे बघू शकता. इकडून सेल्फ सर्व्हिस, इकडून ताटं घ्यायचे, वॉश करायचे, नंतर तिथं जायचं, प्रसाद घ्यायचा, नंतर खाऊन वगैरे झालं आपला प्रसाद, तर त्याच्यानंतर वापस ताट वॉश करायचे आणि त्या ठिकाणी ठेवून द्यायचे. तर बघू शकता खूप असं मोठं भोजनालय आहे, बघू शकता. आपण पण प्रसाद वगैरे घेऊ, त्याच्यानंतर भेटूया आपण पुढं. मित्रांनो हे बघा शिवर स्टेशन. आता आपण रवाना होत आहे उज्जैनसाठी. हे बघू शकता शिवर स्टेशन. हे आपल्या इंडियाचा फ्लॅग, हे शिवर स्टेशन आहे पूर्ण. आपण जाऊ उज्जैनला, तिथं रूम वगैरे करू, त्यानंतर भेटूया आपण आता उज्जैनमध्ये. मित्रांनो फायनली उज्जैन स्टेशनला आपण उतरलो. खूप गर्दी होती, त्याच्यामुळे जास्त रेल्वेतल्या क्लिप आता नाही मारल्या. हे बघू शकता फुल गर्दी होती ट्रेनमध्ये, त्याच्यामुळे आपण आता रूम वगैरे करू, बाकीचे दर्शन वगैरे उद्या करू. त्याला भेटू आपण पुढं. हे बघा मित्रांनो उज्जैन स्टेशन. तिकडे ओंकारेश्वर. हे बघा मित्रांनो, आपण चाललो आहे महाकालेश्वराच्या दर्शनाला. काल आलो होतो आपण, पण रात्री खूप लेट झालं, जाम पण झालो होतो आपण, त्याच्यामुळे आपण आज सकाळी चाललो आहे. भेटूया आपण. हे बघा मंदिर मित्रांनो, हे मंदिराच्या जे महाकाल लोक इकडं आहे आणि मंदिराची एंट्री पण त्या साईडने आहे. आपण जाऊ पुढं, दर्शन वगैरे करू. या इकडून एक्झिट गेट आहे, तर आपण भेटूया पुढं, दर्शन वगैरे करू. त्याच्यानंतर आपण संध्याकाळचं महाकाल लोक पण दाखवू. हे बघा मित्रांनो, इकडे गंगा आरती होणार आहे, शिप्रा नदी आहे, बघू शकता. थोड्याच वेळात चालू आहे ना, आपण ती पण बघू.
शकते आपण शिप्रा नदीची आरती झालेली आहे, जी जशी काशीला गंगा आरती होती तशी शिप्रा नदीची पण झालेली इथं उज्जैनमध्ये. आपण शिप्रा नदीची आरती पण अटेंड केली. आता महाकाल लोक बघूया, जाऊया आता महाकाल लोकमध्ये. मित्रांनो हे मागं बघू शकता भारत माता मंदिर, हे महाकाल लोकचे इथलं हे इथं बघू शकता. मधली जे महादेवाचं जे पिंड आहे शिवलिंग, तिच्यातून स्क्रीनच्या माध्यमातून तुम्ही दर्शन घ्या. मध्ये फोन तर अलाउड नसतो. बुडो काढा पण आपला पलीकडून हा ते बघतो ना. तर चालू नाही का रे इथं नदी आहे ही. वॉटर फोटो ले हाँ बेटू 2 मिनट दिखा दो दीदी तो पैसे नाही आहे. मित्रांनो हे बघा मित्रांनो हे बघा महाकाल लोकचं जे गेट आहे ते कशा पद्धतीने केलेले आहे. वरती नंदी, हे खाली बघा. पुढे चला पुढे चला बसून आपण थोडा